परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महायुतीमध्ये बंडखोरीचं नाट्य अधिकच रंजक झालंय, तीव्र झालंय। गोकुळ गीते यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे, त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यापुढे अजूनही पेच कायम आहे। गोकुळ गीते यांनी दराडे यांना पाठिंबा द्यावा आणि यासाठी महायुतीकडनं दोन मंत्री प्रयत्न करतायत। मात्र गीते आपल्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत आणि त्यांनी महायुतीला थेट आव्हानच दिलंय। अशातच गीते आता एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत अशीही माहिती आहे, त्यामुळे आता शिंदे यावर काय तोडगा काढतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। हो, मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे। काल पण मी त्या ठिकाणी सटाण्यामध्ये व्यक्तिगत सगळ्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या, नंतर सायंकाळी मी मालेगावच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या। तर गणेश भाऊ काल दुपारीच मुंबईकडे रवाना झालेले, पण मला आता माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेलेले आहेत। पण मला गणेश भाऊंचा निरोप आहे की आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या ठिकाणी आज भेटणार आहेत। 3 दिवस पत्रकार परिषदेमधून सांगतोय की मी शिवसैनिक आहे, मी प्रचंड आशावादी आहे, प्रचंड सकारात्मक आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाशिकच्या बाबतीमध्ये अनेक वेळा गणेश गीतेंची चर्चा झालेली आहे, गोकुळ गीतेंची चर्चा झालेली आहे, गिरीश महाजन साहेबांनी देखील चर्चा केलेली आहे। काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही गणेश गीतेंशी बोललेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय निघेल। त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आज माझ्या माहितीप्रमाणे शिंदेसाहेब देखील दिल्लीमध्ये आहेत, पण त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आम्ही आहोत ना, आम्ही मध्यस्थी करून साहेबांची त्यांची भेट घालून देऊ। गोकुळ गीते हे सुद्धा आमच्याच मित्रपक्षाचे आहेत आणि त्याच्यामुळे समजूत काढणं म्हणजे भीती होणं असं नाही आहे। तर समजूत काढणं कधी कधी काय होतं, कधी कधी थोडेसे मनं दुखावले गेले असतात, कधी कधी कळत दुखावलेले असतात आणि समजूत काढणं म्हणजे भीती नाही आहे। तर मला खात्री आहे 100% महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील, परंतु त्याचबरोबर सन्मानाने समोरच्या जे कोणी उमेदवार आमचे गीते बंधू आहेत ते आमच्याच कुटुंबातले आहेत, महायुतीमधलेच आहेत, त्यांची समजूत काढण्यात वाईट काय।